डोंगर भटकंतीची मनाची भूक, सह्याद्रीच्या वाटा, पायाखाली तुडवल्यावर तृप्त होणारे ते मन शरीराला पुन्हा सांगतं की अजून नव्या वाटा दंडालू. एकानंतर एक करत आता हा प्रश्न सतावू लागतो. डोंगराच्या या बकासुराची पोटाची आग काही शांत होत नाही. मग तोच सांगतो काही हरकत नाही, पुन्हा त्याच वाटेवर जाऊ. वाट तीच असली तरी ऋतू वेगळा आहे, सोबते वेगळे आहेत. मग पुन्हा आम्ही कोथलीगडाच्या वाटेवर पोचलो. जय शिवराय मित्रांनो, सह्याद्री ट्रेकर्समध्ये आपला स्वागत आहे. आज आपण कर्जत परिसरामध्ये असलेल्या कोथली गडावर आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रसाठा ठेवण्यासाठी होत असे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार मोठे महत्त्व होते. आज आपल्यासोबत ट्रेकिंगसाठी संभाजी पाटील, सूरज म्हात्रे, रुपेश पाटील, किरण म्हात्रे आणि मी सुजित म्हात्रे. चला मग आता आपण आपली ट्रेक चालू करूया. कोथलीगड हा किल्ला कर्जतपासून ईशान्येच्या साधारण 21 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याच्या पायथ्याच्या पेठ या गावामुळे या किल्ल्याला पेठचा किल्ला असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याचा उल्लेख कोथलीगड, खोतला असाही आढळतो. लहानशा दिसणाऱ्या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्या विषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रातून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षण ठाणा होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजी महाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. कोथलीगडाचा इतिहास सांगायचं झालं तर औरंगजेबाने नोव्हेंबर 1684 मध्ये अब्दुल कादर यांना संभाजी महाराजांच्या ताब्यात असलेले किल्ले घेण्यासाठी पाठवले. कोथलागड हा महत्त्वाचा असून जो कोणी ताब्यात घेईल त्याचा ताबा तळकोकणावर राहील, हे लक्षात घेऊन अब्दुल कादर यांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तो या किल्ल्याचे जवळपास गेला आणि तेथे असणाऱ्या लोकांना त्याचे नोकर म्हणून ठेवले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांचे नेहान करतात हे कळताच अब्दुल कादर यांनी त्याचे 3000 बंदूकधारी नोव्हेंबर 1684 मध्येच गडाच्या पायथ्याशी पोचवले. मराठ्याने त्यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाजाजवळ पोचले आणि त्यांनी दरवाजा उघडा अशी आरडाओरडा सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले. मराठे व मोगल यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी मानकोजी पांढरे आले. झालेल्या लढाईत मुघलांना यश आले. दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला. फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या लढाईत किल्ल्यावरचा दारुगोळा आगीच्या बक्षस्थायी पडला. गडावर जाणारी सामग्री मराठ्यांनी काबीज केल्यामुळे मुघल सैन्याला दारुगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर 10-12 दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजीज खान यांनी आपला मुलगा अब्दुल खान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुल खान तेथे पोचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्र्यंबक यांनी तेथील खोरे रोखून ठेवले. तेथेही लढाई झाली. नारोजी त्र्यंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथलीगड मुघलांच्या ताब्यात गेला. हिम्मत खानाने किल्ला जिंकून झाल्यानंतर सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथलागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे याची खात्री करून मगच अब्दुल खानाला बक्षीस दिली. फंद पितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला. डिसेंबर 1684 मध्ये गडाकडे जाणारे मुघल सैन्यांना मराठ्यांनी अडवले. नंतर मोहम्मद खानालाही 7000 मराठ्यांच्या तुकडीने अडवले, पण मराठ्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर एप्रिल 1685 मध्ये 700 जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. 200 जण दोरीच्या आणि शिडीच्या मदतीने किल्ल्यावर उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांना पत्ते अति लागली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे 1817च्या नोव्हेंबर मध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांच्या वतीने बापूराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून घेतला. सुमारे 1862 पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता. 45 ते 50 मिनिटं गड चढून झाल्यानंतर आपल्याला समोर एक बुरुज बघायला मिळतो. बुरुजाचे अवशेष सुस्थितीत आहेत आणि पायऱ्या मात्र तुटलेल्या दिसतात. आणि समोर दरवाजाचे अवशेष बघायला मिळतो. दरवाजाची सध्या तोडफोड झालेली आहे. दरवाजा ओलांडून 5 मिनिटे चढून गेल्यावर एक ठळक पायवाट वरसा मारून पेठच्या सुलक्याकडे जाते. ह्याच पायवाटेवरच डाव्या बाजूला कातलात खोदलेल्या पायऱ्या बघायला मिळतात. पावसाला सोडून इतर वेळी या पायऱ्यांनी किल्ल्यावर जाता येते. कोथली गडावर आपल्याला अशा अनेक ठिकाणी कातलात खोदलेल्या गुहा, टाकी, लेण्या, गडामाथ्यावर जाणारा जिना खोदलेला दिसतो.
कोथलीघराच्या बुरुजावर अशा अनेक ठिकाणी आपल्याला जंग्या बघायला मिळतात. गडाच्या डाव्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला कालभैरवाचे मंदिर बघायला मिळते. कालभैरवाचे त्या मूर्ती अतिशय प्राचीन आहेत. पायथ्याशी असलेली गुहा खूप मोठी आहे. साधारण 30-40 जण या गुहेत सहज राहू शकतात. एवढी ही गुहा मोठी आहे आणि ही गुहा आपल्याला 13व्या शतकात घेऊन जाते. या गुहांच्या खांबावर असलेले कोरीव काम खूपच सुंदर आहे. त्या खांबांवर बारीक केलेले कोरीव काम लक्ष वेधून घेतात. गडावर कातल्यात खोदलेल्या टाक्या बघून झाल्यानंतर आम्ही नाश्ता करायला बसलो. थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात बसल्यामुळे मन अगदी प्रसन्न होतो. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतो.
गुहेजवळ एका उद्ध्वस्त भुयारात किल्ल्याच्या सुलक्यावर जाण्यासाठी व्यवस्थितरित्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. येथे करणारा किल्ल्यासारखा एक अंगठ्यासारखा आकाराचा सुलका आहे. त्याच्या पोटात एखाद्या मिनारातील चिन्याप्रमाणे गोल फिरून जाणारा भुयारी मार्ग आहे. कातलाच्या पोटातून नागमोडी 75 पायऱ्या खोदलेल्या आहेत. त्याच पायऱ्या आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जातात. कातलात खोदलेल्या पायऱ्या चढून झाल्यानंतर आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पोहोचतो. मुख्य प्रवेशद्वाराला आता नव्याने दरवाजा बसवण्यात आलेला आहे. पायऱ्यांच्या मार्गावर उजवीकडे एक शिल्प कोरलेले आहे. त्यावर शरम शिल्प कोरलेले आहे.
गडाच्या माथ्यावर आपल्याला तलाव आणि उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष बघायला मिळतात. गडाच्या माथ्यावर आपल्याला भीमाशंकर डोंगररांगा, तुंगी, पदरगड, कलावंतींचा महाल, नागफणी, त्यामागे सिद्धगड, लोणावळा बाजूकडील नेड, नाकिंद डोंगर रांगेवरील पवनचक्क्या, कोल्यांची धार, ढाकची डोंगररांग आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला बघायला मिळतो. एकेकाली 1684च्या नोव्हेंबरमध्ये हर हर महादेव या गर्जनेने चारी दिशा दणाणलेल्या तोफा, भाले, बाण यांचा झालेला वर्षाव, त्या तलवारीच्या पात्याने जमीनस्थ केलेले गनिमांचे देह, रक्तांचे वाहिलेले पाठ आणि शेकडो मावळ्यांच्या बलिदानाच्या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार असणारा हा कोथलीगड आता मात्र लोकांचे दुर्लक्ष झाले आहे.